शेकडो नागरिकांचे जनता दरबारातून समाधान। पालकमंत्री डॉक्टर भोयर यांनी ठेवली परंपरा कायम। जिल्हाभरातून सामान्य जनांची तोबा गर्दी। राज्यमंत्री म्हणून राज्यभर कर्तव्याची पूर्तता करतानाच गृह जिल्ह्यातील सामान्य जनांचे प्रश्नही तत्परतेने सुटावे याकरिता राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी रविवार दिनांक 16 मार्च रोजी जनता दरबाराचे आयोजन करून आपली परंपरा कायम ठेवली। जनतेच्या प्रश्न समस्यांशी निगडीत विविध प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत शेकडो प्रश्नांचा तत्काळ निपटारा करण्यात आला। तर तेवढ्याच प्रश्नांना सोडवण्याकरिता पालकमंत्र्यांनी प्रशासकीय यंत्रणेला कामाला लागण्याचे निर्देश दिले। आमदार म्हणून डॉक्टर पंकज भोयर यांनी सतत जनता दरबाराचे आयोजन करून जनतेचे प्रश्न सोडविले होते। त्यांनी सुरू केलेल्या राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाड्याची राज्य पातळीवर दखल घेण्यात आली होती। हा सेवा पंधरवाडा संपूर्ण राज्यात राबवण्यात आला होता। नवीन संकल्पना राबवून जनतेचे प्रश्न सोडवण्याची जिद्द व चिकाटी असलेले डॉक्टर पंकज भोयर यांनी ही परंपरा अशीच सुरू ठेवली आहे। जिल्ह्यात पालकमंत्र्यांचा प्रथमच जनता दरबार आमदार भोयर यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश होणे ही जिल्ह्यासाठी भूषणावह बाब ठरली आहे। जिल्ह्याचे पालकत्व त्यांच्याकडे आल्याने त्यांनी पालकमंत्री म्हणून देखील जनता दरबाराची परंपरा कायम राखली आहे। जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच पालकमंत्री म्हणून कुण्या नेत्याने जनता दरबाराची संकल्पना प्रत्यक्षात उतरवली। विकास भवन गर्दीने तुडुंब। जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील विकास भवन येथे आयोजित जनता दरबाराकरिता जिल्ह्यातील गावखेड्यांमधील शेतकरी, कष्टकरी, विविध पक्षीय कार्यकर्ते तसेच शहरातील विविध क्षेत्रातील नागरिक, व्यावसायिक, शासकीय अधिकारी, कर्मचारी, शासनाच्या विविध उपक्रमातील अस्थायी कर्मचारी, सामान्यजन, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि युवक आपले विविध प्रश्न समस्या घेऊन जनता दरबारात मोठ्या आशेने सहभागी झालेत। पालकमंत्री डॉक्टर भोयर यांनीही प्रत्येकाला वेळ देत त्यांचे प्रश्न समजावून घेत त्यावर अधिकाऱ्यांशी चर्चा करत निराकरणाचा मार्ग सुकर केलाय। नागरिकांच्या चेहऱ्यावर उमटले स्मित हास्य। जनता दरबाराच्या माध्यमातून आपली कैफियत थेट मंत्र्यांनी ऐकून घेत आपल्या समस्या जाणून घेत प्रश्न निकाली काढण्याचा मार्ग सुकर झाला म्हणून नागरिकांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य समाधान पाहायला मिळाले। पालकमंत्री डॉक्टर भोयर यांनी नियमितपणे जनता दरबाराचे आयोजन करावे अशी अपेक्षा सामान्य नागरिकांनी व्यक्त केली। जनता दरबाराला पालकमंत्री यांच्यासह पोलीस अधीक्षक अनुराग जैन, उपविभागीय अधिकारी दीपक करंडे, जिल्हा परिषदच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानदा फणसे, तहसीलदार संदीप पुंडेकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। महाराष्ट्रातल्या जनतेने अतिशय विश्वासानं मोठ्या बहुमतानं महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार या ठिकाणी निवडून गेलं। त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार यांनी सर्वांनी एकमताने निर्णय घेतला की विधिमंडळात निवडून आलेले सदस्य जरी ते मंत्रिमंडळात गेले तरी त्यांनी आठवड्याचे 3 दिवस हे मंत्रालयामध्ये थांबून इतर 2 दिवस महाराष्ट्राच्या इतर दौऱ्यावर आणि किमान एक दिवस आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्या जिल्ह्याकरता त्या ठिकाणी दिला पाहिजे। याच्याकरता आपण मागच्या अनेक वर्षाची परंपरा कायम ठेवत या ठिकाणी जनता दरबाराचं आयोजन वर्धा जिल्ह्यामध्ये देखील केलं आणि याच्यानंतर देखील करत राहू। याच्यामध्ये साधारणतः नगरपालिकेशी निगडीत काही समस्या लोकांच्या आहेत, काही भूमी अभिलेख कार्यालयाशी संबंधित काही अडचणी आहेत, शेतकऱ्यांच्या काही अडचणी यांच्या पांदन रस्त्यांच्या आहेत। ह्या समस्या एकत्रित करून त्याचा निपटारा करण्याचा प्रयत्न आमच्या मार्फत या ठिकाणी होता। एखादी समस्या जर सुटत नसेल तर आत्महत्या हा काही त्याच्यावर मार्ग नाही आहे, मला असं ह्या ठिकाणी वाटते। निश्चितच ही बाब काही चांगली नाही आहे, याचा आम्ही देखील निषेध करू, परंतु ह्या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्या कुटुंबाला लवकरात लवकर कसा न्याय देता येईल याचा प्रयत्न करू। सर, शहर आहेत तिथे पाणी नाही, पाणी नाही, इलेक्ट्रिक नाही, संडास व्यवस्था नाही, कुंपण नाही, आपली दिशाभूल केली जाते, काय सांगत? नाही, ही तुमच्यापर्यंत मिळालेली माहिती चुकीची आहे। तिथे 1-2 सुविधा नव्हत्या, परंतु त्या सुविधा देखील तातडीनं उपलब्ध करून देण्याच्या सूचना प्रशासनाला त्या ठिकाणी दिल्या आणि वन स्टॉप सखी सेंटर जे जुनं होतं तिथली अवस्था अतिशय दयनीय होती। म्हणूनच हे त्या ठिकाणी लवकरात लवकर नवीन सुरू झालं पाहिजे आणि ज्या 1-2 सुविधा नव्हत्या त्या तातडीनं त्या ठिकाणी उपलब्ध होतील। जो निर्णय घेईल तो पक्षाकरता आणि सर्वांकरता अंतिम निर्णय आहे।